सर, माझ्याकडे असलेल्या पैशांचे मी दर महिन्याला एफ.डी करतो, पी.पी.एफ मध्ये टाकतो. तर पण हवी तशी मजा करण्यासाठी मला अजून काय करता येऊ शकतं? हे पहा, मध्यमवर्गीय माणूस सगळ्यात रिस्की आहे. आपल्याला असं वाटतं की आपण कमी रिस्क घेतो. आपण जर मागचा 30-35 वर्षाचा डेटा काढला तर इन्फ्लेशन 7% आहे. तू एफ.डी करतो ती पण 7%ची. इन्फ्लेशन म्हणजे काय? आज जी गोष्ट 100 रुपयाला मिळते ती पुढच्या वर्षी घ्यायला 107 रुपये लागतील. 100 रुपयाचे एफ.डी मध्ये पण 107 रुपये होतात. म्हणजे एक्स्ट्रा पैसा मिळतो का? नाही. पीपीएफ मध्ये पण सेम गत आहे, 7.1%. सो तुम्हाला जर तुमचे डिस्क्रिशनरी स्पेंडिंग म्हणजे तुम्हाला मजा करायची असेल, ऍडिशनल खर्च करायचा असेल, तर तुम्हाला इन्फ्लेशन पेक्षा जास्त परतावा देणारा एखादा ऍसेट शोधावा लागेल आणि तिथे तुमची गुंतवणूक करायला लागेल. आणि बऱ्याचदा आपण सेफ्टीच्या नादात हे पैसे अशा ठिकाणी ठेवतो की जिथे आपल्याला परतावा खूप कमी मिळतो. सो तुला जर मजा करायची असेल आणि मस्त आयुष्य जगायचं असेल तर असे ऍसेट शोध की जिथे तुला 7% पेक्षा काही जास्त परतावा मिळेल, म्हणजे 10%, 12%, 15%. सो तुम्ही तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करताय आणि हाऊ यू आर बीटिंग द इन्फ्लेशन कॉमेंट मध्ये टाका. आय एम इन्व्हेस्टिंग इन दिस ऍसेट, जो काय ऍसेट तुमचा असेल. पण इन्फ्लेशनला बीट केली नाही तर अशी मजा तुम्हाला करता येणार नाही. चल आपण फिरून येऊ मस्त.